कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई आई जी आई अगं आई हळू आई काय झालं काय अगं मी पाणी आणते आई तुला इतकं कसं काय लागलं काय झालं काय विद्युत शिल्पी पाणी दे पाणी घे आई पाणी घे थोडंसं काय झालं काय हे सगळं सांग काहीतरी आई आणि बाबा ज्या गाडीतून येत होते त्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला। काय एका ट्रकने येऊन त्यांच्या गाडीला धडक दिली। बाबा बाबा कुठे आहेत विद्युत मी काहीतरी विचारते बाबा कुठे आहेत विद्युत अरे सांग ना गप्प मान काय खाली घातलीये बोल ना मी काहीतरी विचारते ना विद्युत भाऊजी बाबा कुठे आहेत अरे काय बघताय रड आई काय भाऊजी आहो विद्युत तुला काहीतरी विचारते मी कुठे आहेत बाबा विद्युत अरे ती काय विचारतीये बोल ना पटकन यार असा अंत बघू नकोस ताई बाबा ऍक्सिडेंट मध्ये गेले। आज कसं होईल रे विद्युत तू खोटं बोलतोयस ना नाही यार प्लीज प्लीज असं नको बोलूस आई अगं काय खरं सांगा ना प्लीज। तो ऍक्सिडेंट खूप भयंकर होता। ट्रकने ड्रायव्हरच्या बाजूने त्या गाडीला धडक दिली। ड्रायव्हरच्या मागे बाबा बसले होते। दोघी ऑन द स्पॉट गेले। सर सर त्या ऍक्सिडेंट स्पॉटवर काय झालंय ते दोघं बरे आहेत ना? हे बघा मी नंतर तुमच्याशी बोलतो। पवार मीडियावाल्यांना याबाबत काही कळता कामा नये। हॉस्पिटलमधून काय अपडेट बॉड्या कधी मिळणार आहेत? बॉड्या? हो सर मी त्यासाठीच चाललोय। हो सर मी कधी बसता विचारतो काय झालं तिकडे ऍक्सिडेंट स्पॉटवर? ते दोघं बरे आहेत ना? ते माझे आई बाबा नाही आहेत ना? ते सर कारमध्ये ही आयडी सापडली। ह्यांना मी चांगलंच ओळखतो। सर हे माझे बाबा आहेत बरे आहेत ना? म्हणजे काही जास्त लागलं नाही ना? हा सर मी काय विचारतोय लागलं नाही ना जास्त? मिस्टर श्रेयस त्या ऍक्सिडेंट मध्ये तुमचे वडील गेले। गेले? नाही सर गैरसमज होतोय ते असे कसे जातील? सर मला नीट सांगा काय झालंय मला। हे बघा ते मला सोडून असं जाऊ नाही शकत। तुम्ही एक काम करा मला बाहेर काढा। मला आई बाबांना भेटायचं तुम्ही बाहेर काढा मला। मिस्टर श्रेयस मी असं नाही करू शकत। मला कळतंय तुम्हाला काय वाटतंय ते। जितक्या कळकळीने तुम्ही तुमच्या वडिलांबद्दल चौकशी करताय ना तितक्याच कळकळीने काही दिवसांपूर्वी तुमचे बाबा तुमच्याबद्दल विचारत होते। दोघांनाही बॅड न्यूज द्यायची वेळ माझ्यावरच आली। बाबा 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 बाबा
चला निघायला हवं, हुतात्म्याची वाट अडू नये. दादा आपले बाबा देशमुख साहेब, थँक्यू सो मच. बरं जरा तुम्ही श्रेयसला इथे घेऊन आलात. नाहीतर श्रेयसची आणि बाबांची भेट शेवटपर्यंत झाली नाही याचा त्रास मला नेहमी झाला असता. कायद्याविरुद्ध जात नसेल तरी आम्हाला मना आहेत. चांगल्या माणसांसाठी जे जे शक्य आहे एवढं तर मी करूच शकतो. थँक्यू साहेब, थँक्यू सो मच. श्रेयस बघणार आहे काय आपलं नशीब आहे. तुझी आणि बाबांची शेवटची भेटी होऊ शकली नाही. त्यांनी तुला बघायला हवं होतं. तू गेल्यापासून ते आपल्या सगळं दुःख सहन करत होते. बघ ना बाबा, मलाही त्याला भेटायचं होतं. मलाही भेटायचं होतं. मिठी मारायची होती त्याला आणि त्याला सांगायचं होतं की तुमचा श्रेयस तुम्हाला सोडून कधीच झाला. पण गेले. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.